अज़ीज़ तलबा अस्सलामु अलैकुम। आज हम एसएसएलसी सेकेंड लैंग्वेज कन्नड़ा की थर्ड पोयम ಪದ್ಯ 3 ಸವಿಚೈತ್ರ कविಯ ಹೆಸರು बसवराज सादर। इस पोयम को समझने की कोशिश करेंगे। कृतिकारರ ಪರಿಚಯ, शायर का तारुफ। ಬಸವರಾಜ್ ಸಾದರ್ ಇವರು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಕುಂದಗೋಳದಲ್ಲಿ 1955ರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। कुंदगोल में इनकी पैदाइश हुई। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ ಪಡೆದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ स्नातकोत्तर पदवी मीन्स मास्टर डिग्री, एमए, एमएससी ऐसी डिग्री को स्नातकोत्तर बोलते हैं। तो कन्नड़ में इन्होंने मास्टर डिग्री की यानी एमए किया। ನಂತರ ಬಸವರಾಜ ಕಟ್ಟಿಮನಿಯ ಕಾದಂಬರಿಗಳು, ಕಾದಂಬರಿನೇ ಅಫ್ಸಾನ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಪ್ರೌಢ ಪ್ರಬಂಧ ಮಂಡಿಸಿ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವಿ पढ़ेदिದ್ದಾರೆ। बसवराज कट्टीमनिया कादंबरीಗಳು इस टॉपिक पर उन्होंने जो है डॉक्टरेट की डिग्री हासिल की है। ಇವರು ಬೆಂಗಳೂರು ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರದ ವಿವಿಧ ಭಾರತೀಯ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ये क्या कर रहे हैं? अब फिल वक्त आकाशवाणी में मुख्तलिफ हिंदुस्तानी ज़ुबानों के डायरेक्टर, निर्देशक मीन्स डायरेक्टर बनकर अपनी खिदमत अंजाम दे रहे हैं। ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸು मीन्स काम अंजाम देना, खिदमत अंजाम देना। ಇವರ ಇವರು ಸಿಸಿಫಸರ ಸುತ್ತು ಕವನ ಸಂಕಲನ, ತಪ್ದಂಡ ಕಥಾ ಸಂಕಲನ, ಹೊಸ ಆಲೋಚನೆ, ವಿಮರ್ಶೆ, ಮೃದುವಾಗಿ ಮುಟ್ಟು, ಪ್ರಬಂಧ ಮೊದಲಾದ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ये तमाम जो है ये इनकी किताबें हैं। ಇವರಿಗೆ ಅಭಾ ಆಕಾಶವಾಣಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಬಹುಮಾನ, ಜಯತೀರ್ಥ ರಾಜಪುರೋಹಿತ ಸ್ಮಾರಕ ಬಹುಮಾನ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಬಹುಮಾನಗಳು ಬಂದಿವೆ। ये तमाम इनको ಅವಾರ್ಡ್ಸ್ ಬಹುಮಾನ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಬಂದಿವೆ। ಇವರ ಸಿಸಿಫಸರ ಸುತ್ತು ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಪ್ರಸ್ತುತ ಪದ್ಯವನ್ನು ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ये जो है मौजूदा जो लेसन है वो लेसन, ये नज़म जो है मौजूदा जो पोयम है सवी चैत्र, ये सिसी फसर सुत्तु इससे ली गई है, अखज़ की गई है। ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ मीन्स चुन लेना, अखज़ करना। ಪಾಠ ಪ್ರವೇಶ। ವರ್ಷದ ಆರಂಭಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ದಿನಗಳು ಶ್ರೇಷ್ಠವೇ। ವರ್ಷದ आरंभ मीन्स शुरुआत में, साल के तमाम दिन जो है श्रेष्ठ मीन्स अच्छे ही होते, कोई दिन बुरा नहीं होता। ಪಾಶ್ಚಾತ್ಯರು ಜನವರಿ 1 ಹೊಸ ವರ್ಷದ ಮೊದಲ ದಿನ ಎಂದು ಭಾವಿಸಿದರೆ ಭಾರತೀಯರು ಯುಗಾದಿಗೆ ಮಹತ್ವ ನೀಡುತ್ತಾರೆ। पाश्चात्य मीन्स मगरबी अकवाम, जो यूरोपियंस हैं, वो क्या करते हैं जनवरी 1 को ಹೊಸ ವರ್ಷ नया साल मानते हैं। भाविसु मीन्स फर्ज करना, मान लेते हैं। जनवरी 1 से वो अपना नया साल शुरू करते हैं, जबकि हम हिंदुस्तानी, हमारे हिंदुस्तान में युगादि से नया साल शुरू होता है। महत्व मीन्स अहमियत। ಯುಗಾದಿ ಹಳತನ್ನು ಮರೆತು ಹೊಸತನ್ನು ಹೊತ್ತು ತರುವ ಸಂಭ್ರಮದ ದಿನ। ಯುಗಾದಿ ಹಳತನ್ನು ಮರೆತು, ಹಳತು मीन्स पुराना, इसको भूल कर ಹೊಸತನ್ನು ಹೊತ್ತು ತರುವ ಸಂಭ್ರಮದ ದಿನ। संभ्रम मीन्स खुशी। ये खुशी का पुरानी तल्ख तजुर्बात को भूल कर नई जिंदगी, नई शुरुआत करने का एक खुशियों भरा दिन होता है। ಬದುಕಿನ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳನ್ನು ಸಮಾನವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕೆಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಬೇವು ಬೆಲ್ಲ ಹಂಚುವ ಮೂಲಕ ಪರಸ್ಪರ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಈ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಬೇವು ಬೆಲ್ಲವನ್ನು ಹಂಚುತ್ತಾರೆ। ಇದರ ಉದ್ದೇಶ ಏನೆಂದರೆ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳು ಬರುವುದು ಸಾಮಾನ್ಯ, ಇದನ್ನು ನಾವು समानವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು। ಸ್ವೀಕರಿಸು मीन्स कबूल करना। जिंदगी में सुख और दुख आते ही रहेंगे, तो दोनों को जो है हम बराबर तौर पर हम कबूल करना चाहिए। और इसी पैगाम को देने के लिए ಈ ಸಂದೇಶವನ್ನು
ಸಾರಲು ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಬೇವು ಮತ್ತು ಬೆಲ್ಲವನ್ನು ಹಂಚುವ ಹಂಚುವ ಪರಿಪಾಠ ಇದೆ. यानी बेऊ बेल्ला यानी बेऊ यानी नीम, बेल्ला यानी गुड़। जो है युगादि में गुड़ और नीम के पत्ते देकर जो है बधाई दी जाती है। इसलिए देते हैं कि नीम जो है वो कड़वा होता है, गुड़ मीठा होता है। तो ये जो है खुशी और गम को बराबर तौर पर कबूल करना चाहिए, यही इसका पैगाम है। ज़िंदगी में जो दुख और सुख आते हैं उनका हम मुकाबला करें, दोनों को बराबर समझेंगे तो हमारी ज़िंदगी जो है बेहतर गुजरेगी। तो परस्पर विनिमय ಮಾಡಿಕೊಳ್ಳು, परस्पर मीन्स आपस में, विनिमय मीन्स तकसीम करना। आपस में जो है हम क्या करते हैं, एक दूसरे को गुड़ और नीम के पत्ते देकर ये त्यौहार मनाते हैं। ಯುಗಾದಿಯು ಚಂದ್ರಮಾನದ್ದೇ ಇರಲಿ ಸೌರಮಾನದ್ದೇ ಇರಲಿ ಅದು ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲೇ ಬರುತ್ತದೆ। युगादि जो है वो चाहे चंद्रमान में आए या सौरमान में आए, वो जो है उसे चैत्र मास जो है वो एक महीना है, उसी महीने में युगादि होती है। चैत्र मास जो है ये हिंदू कैलेंडर का पहला महीना कहलाता है। ಚೈತ್ರವೆಂದರೆ ವಸಂತ, ವಸಂತನೆಂದರೆ ಋತುಗಳ ರಾಜ। वसंत ऋतु यानी मौसम बहार, स्प्रिंग सीजन को वसंत ऋतु कहते हैं। ಇದು ಋತುಗಳ ರಾಜ, ये मौसमों का राजा माना जाता है। ಈ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಫಲಪುಷ್ಪಗಳು ಸಮೃದ್ಧವಾಗಿರುತ್ತವೆ। इस मौसम में फल और पुष्प यानी फूल, हूಗಳು समृद्धವಾಗಿರುತ್ತವೆ, ये सब खिलते हैं। फूल और फल खिलने का ये मौसम होता है। मौसम बहार में फूल खिलते हैं, फल आते हैं। ವಸಂತವು ಕವಿಗಳ ಮೆಚ್ಚಿನ ಕಾಲವು ಹೌದು। ವಸಂತ ಋತು ಇದು ಕವಿಗಳ ಮೆಚ್ಚಿನ काल, ಮೆಚ್ಚಿನ मीन्स पसंदीदा, शायरों का ये पसंदीदा मौसम होता है। तमाम शायर जो है इस मौसम पर ज़रूर अपनी शायरी करते हैं। ವಸಂತದ ಸೊಬಗನ್ನು ಬಣ್ಣಿಸದ ಕವಿಯೇ ಇಲ್ಲ। ವಸಂತ ಋತುವಿನ ಸೊಬಗು मीन्स खूबसूरती, बण्ಣಿಸದ कविये ಇಲ್ಲ। इस मौसम पर, इस मौसम की खूबसूरती को बयान न करे ऐसा कोई शायर, ऐसा कोई कवि नहीं है। ಕವಿಗಳ ನಿರೀಕ್ಷೆ ಉಮ್ಮೀದ್, ತವಕ್ಕ, ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ಸ್, संदेशಗಳು ಒಂದೇ ಆಗಿದ್ದರೂ कवि कल्पने। तमाम जितने भी शायरों ने वसंत ऋतु पर, मौसम बहार पर लिखा है, उन सबका संदेश, सबका पैगाम एक ही होता है। लेकिन फिर भी कविಯ कल्पने, शायर का ख्याल, तसव्वुर, पद विन्यास, अल्फाज की बनावट, ಹೊಸತನ, पद विन्यासಗಳಲ್ಲಿ ಹೊಸತನವಿರುತ್ತದೆ। अल्फाज की बनावट में, अल्फाज का जो सिलेक्शन होता है उसमें थोड़ा बहुत जो है फ़र्क हो सकता है, लेकिन सभी शायरों का संदेश, सबका पैगाम लगभग एक ही होता है। ಪ್ರಸ್ತುತ ಕವಿತೆಯಲ್ಲೂ ಚೈತ್ರದ ಸೊಬಗನ್ನು ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಸವಿಚೈತ್ರ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಸೊಬಗನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ। ಪದ್ಯ 3 ಸವಿಚೈತ್ರ, ಕವಿ ಬಸವರಾಜ್ ಸಾದರ। ಯುಗದ ಆದಿಯು ಬಂತು, ಸೊಗದ ಸುಗ್ಗಿಯ ತಂತು, ಜಗಕ್ಕೆಲ್ಲ ಹೊಸ ಕಳೆಯು ತುಂಬಿತೆಂತು, ಬಗೆ ಬಗೆಯ ಬಣ್ಣಗಳ ಬರೆದ ಚಿತ್ರದ ಹಾಗೆ, ನೆಲದಮ್ಮ ನವ ವಧುವೆ ಆದಳಿಂತು, ಕೊರಡ ಕೋನರಿಸಿ ತುದಿಗೆ ಮುಗುಳುನಗೆ ಮುತ್ತಿಟ್ಟು, ಬರಡು ಜೀವಕ್ಕೆ ಹೊಸತು ಚೈತನ್ಯವು, ಕುಕಿಲ ಕೋಗಿಲೆ ಕಂಠಮುಕ್ತ ತಾರಕಕ್ಕೇರಿ, ಚಿಲಿಪಿಲಿಯ ಕಲರವಕ್ಕೆ ಮತ್ತೇರಿದೆ, ಮೈ ಕೊಡವಿ ಎದ್ದ ಜಗ ಖಗ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳು, ಲಘು ಬಗೆಯ ದಗದಕ್ಕೆ ಹೊರಟಂತಿದೆ, ಹೊಸತು ಜೀವೋಲ್ಲಾಸ ಚಿಗಿತ ಭಾವವಿಲಾಸ, ನೆಲ ಭಾವವಿಲಾಸ ವಾಲಗವೇ ನಡೆದಂತಿದೆ, ಯುಗದ ಹಿಂದಿನ ಕೊಳೆಯ ತಿಕ್ಕಿ ಮೈ ತೊಳೆದಂತೆ, ನಗುವ ನಲಿವಿನ ಮುಖವೇ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಯೂ, ಬೆಲ್ಲ ಬೇವಿಗೆ ಸೇರಿ ಕಹಿ ಕಳೆದು ಸಿಹಿ ಹೆಚ್ಚಿ, ಎಲ್ಲರೆದೆಗಳ ತುಂಬ ಸವಿ ಚೈತ್ರವು।
सवी चैत्र यानी मौसम बहार, इंग्लिश में इसको स्प्रिंग सीजन कहा जाता है। तो इसका जो पहला हिस्सा है, इसका पहला स्टांजा, इसको हम देखने की कोशिश करेंगे, इसको समझेंगे। ಈ ಪದ್ಯದ ಮೊದಲ ಭಾಗ, ಮೊದಲ ಖಂಡಿಕೆಯನ್ನು ನಾವು ತಿಳಿಯೋಣ. ಯುಗದ ಆದಿಯು ಬಂತು. ಯುಗ ಮೀನ್ಸ್ साल, आदि मीन्स प्रारंभ, शुरुआत. युगद आदियु बंतु, साल की शुरुआत हो गई, बरस की शुरुआत हो गई. ಸೊಗದ ಸುಗ್ಗಿಯ ತಂತು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಈ ನವವರ್ಷವು ಯುಗಾದಿಯು, ಯುಗದ ಆದಿ ಯುಗಾದಿ ನಮಗೆ ಏನು ತಂದಿದೆ? ಸೊಗದ ಸುಗ್ಗಿ ಮೀನ್ಸ್ ಖೂಬ್ಸೂರತಿ ಲಾಯ ಹೈ. ಜಗಕ್ಕೆಲ್ಲ ಹೊಸ ಕಳೆಯು ತುಂಬಿತೆಂತು. ಯುಗಾದಿ ಬಂದದ್ದರಿಂದ ಜಗದಲ್ಲಿ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಹೊಸ ಕಳೆ ಬಂದಿದೆ. कले मीन्स रौनक. दुनिया में जमीन पर एक रौनक आ गई है, रौनक छा गई है, यानी जमीन की खूबसूरती में इजाफा हो गया. ಬಗೆ ಬಗೆಯ ಬಣ್ಣಗಳ ಬರೆದ ಚಿತ್ರದ ಹಾಗೆ. ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬಗೆ ಬಗೆಯ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಬಿಡಿಸಿದ ಚಿತ್ರಗಳ ಹಾಗೆ. ನೆಲದಮ್ಮ ನವವಧುವೆ ಆದಳಿಂತು. ನೆಲದಮ್ಮ ಅಂದರೆ ಭೂಮಿ, ನವವಧುವೆ ಅಂದರೆ मधुमಗಳು. दुल्हन की तरह सज गई है जमीन, फूलों से, रंग बिरंगे फूलों से, कलर कलर के फूलों से रंग बिरंगे तस्वीर बनाने की जैसा नजर आ रहा है. ऐसा लग रहा है कि दुल्हन जो है जिस तरह सजाई जाती है, उस तरह जमीन भी आज सजी हुई है. तो मौसम बहार में इस तरह का खुशगवार मंजर देखने को मिलता है. ಕೊರಡ ಕೋನರಿಸಿ ತುದಿಗೆ ಮುಗುಳನಗೆ ಮುತ್ತಿಟ್ಟು. ಕೊರಡ मीन्स दरख्त का सूखा हुआ टुकड़ा. कोनरिसु मीन्स कोंपल निकलना, उसमें से पत्ते निकलना. देखिए, एक तरफ सूखा दरख्त दिखाया गया है, एक तरफ जो है उस दरख्त से हरे पत्ते निकल रहे हैं. इसे कहते हैं कोरडा कोनरिसी. पहले जो है दरख्त सूख गया था, लेकिन युगादि आने से, सवी चैत्र का मौसम आने से उस सूखे हुए दरख्त में पत्ते निकल आने लगे. ತುದಿಗೆ ಮುಗುಳುನಗೆ ಮುತ್ತಿಟ್ಟು. ಮುಗುಳುನಗೆ, तुदी मीन्स किनारा, मुगुಳುನಗೆ मुस्कुराहट. मुत्तिट्टु यानी चूमना. ऐसा लग रहा है कि उस दरख्त पर वो दरख्त मुस्कुरा रहा है. बरडु जीव के ಹೊಸ ಚೈತನ್ಯವು. ಬರಡು ಜೀವ मीन्स सूखा हुआ दरख्त, ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಚೈತನ್ಯ ಬಂದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಹುರುಪು ಬಂದಿದೆ. सूखे हुए दरख्त को उसमें नई जान पैदा हो चुकी है. कुकिल कोगिले. कोगिले कोयल. कंठ मुक्त, कंठ सुर. कुकिल कोगिले कंठ मुक्त तारक केरी. तारक मीन्स बुलंदी, आसमान. उस कोयल की गीत, कोयल की सुरीली आवाज आसमान को छूने लगी है. चिली पिलिया कलरव के मतेरिदे. ಕಲರವ ಚಹಚಹಾಹಟ್. ಚಿಲಿಪಿಲಿ ಹಕ್ಕಿಗಳ, पक्षिಗಳ चिलिपिलियु मत्ते एरिदे, मत्तेरिदे. तो देखो यहाँ पर परिंदे, तितलियाँ जो है फूलों पर आकर बैठने लगी हैं. और ये तमाम जो है कुदरत को, कुदरती मनाजिर की खूबसूरती में इजाफा हो रहा है. तो इस तरह जो है सभी चैत्र के मौसम में किस तरह कुदरत में खूबसूरत नज़ारा होता है, बसवराज सादर इसी को पेश कर रहे हैं. ಮೈ ಕೊಡವಿ ಎದ್ದ ಜಗ ಖಗ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳು. ಮೈ ಕೊಡವಿ ಮೀನ್ಸ್ ತಯಾರಾಗಿ, ಖಗ ಮೀನ್ಸ್ ಪಕ್ಷಿ ಪರಿಂದೆ, ಪ್ರಾಣಿ ಜಾನುವಾರು. ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳು ತಯಾರಾಗಿವೆ, ಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಲಘು ಬಗೆಯ ದಗದಕ್ಕೆ ಹೊರಟಂತಿದೆ. ಲಘು ಬಗೆಯ ವಿವಿಧ ದಗದ ಮೀನ್ಸ್ ಕೆಲಸಕ್ಕೆ, ಹೊರಟಂತೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಪಕ್ಷಿ ಪ್ರಾಣಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ತಯಾರಾಗಿ तम्म तम्म ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಕಾಣುತ್ತಿದೆ. तो यहाँ पर देख सकते हैं मुख्तलिफ किस्म के जानवर, परिंदे तैयार होकर जैसे ही सुबह हो गई तो अपने कामों की तरफ जा रहे हैं. ऐसा मंजर बाहर के मौसम में नजर आता है. ಹೊಸತು ಜೀವೋಲ್ಲಾಸ. ಒಂದು ಹೊಸ
ಜೀವೋಲ್ಲಾಸ ಮೀನ್ಸ್ ಜಿಂದಾದಿಲಿ ಏಕ್ ತರ ಕಾ ಹುರುಪ್ ಜೋ ಹೈ ಒಂದು ತರಹದ ಹುರುಪು ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಹೊಸತು ಜೀವೋಲ್ಲಾಸ, ಚಿಗಿತ भाव-विलास, एक जज़्बा, एक जोश जो है इन परिंदों में, जानवरों में नज़र आता है. ನೆಲ ಭಾವ-ವಿಲಾಸ ವಾಲಗವೇ ನಡೆದಂತಿದೆ. ಈ ನೆಲ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೊಸ वालग वालग मीन्स मौसीकी के आलात, म्यूजिकल इंस्ट्रूमेंट ऐसे लग रहा है इन जानवरों की, इन परिंदों की आवाज़ से कि कोई म्यूजिक यहाँ बज रही है इस ज़मीन पर. इस तरह का नज़ारा देखने को मिलता है. ಯುಗದ ಹಿಂದಿನ ಕೊಳೆಯ ತಿಕ್ಕಿ ಮೈ ತೊಳೆದಂತೆ. ಯುಗದ ಹಿಂದಿನ ಮೀನ್ಸ್ ಕಳೆದ ವರ್ಷದ ಕೊಳೆ ಕೊಳೆ गंदगी, गुज़िश्ता साल के बुरे तजुर्बात, ಕೊಳೆಯನ್ನು ತಿಕ್ಕಿ ತೊಳೆದಂತೆ ಮೈ ತೊಳೆದಂತೆ. ऐसे लग रहा है कि यहाँ पर पिछले साल के जो हमारे तल्ख तजुर्बात हैं, जो हमारे बुरे तजुर्बात हैं, बैड एक्सपीरियंसेस हैं, उनको क्या करना है, मई तोड़े देते हैं, उनको धो देना है, मीन्स उनको भूल जाना है. गुज़िश्ता साल के जो तल्ख तजुर्बात हमारे साथ हुए हैं, जो बुरा हुआ है, उसको भूल कर फिर से हम क्या करें, नई शुरुआत करें. नगुव नलिविन मुखवे एल्लेल्लियु. युगादि में क्या करते हैं, पिछले साल में जो हमारे साथ बुरा हुआ, जो दुख हुआ, उसको भूल कर अब हम ನಗುವ ನಲಿವಿನ ವಾತಾವರಣ ಎಲ್ಲರ ಮುಖದಲ್ಲಿ ನೋಡುತ್ತೇವೆ. हर एक के चेहरे पर खुशी देखते हैं, क्योंकि पिछले साल के जो हमारे साथ बुरा हुआ, जो हमें दुख दर्द हुआ, अफसोस हुआ, उस सब को भूल कर फिर हम क्या करते हैं, युगादि में नई शुरुआत करते हैं. ಬೆಲ್ಲ ಬೇವಿಗೆ ಸೇರಿ ಕಹಿ ಕಳೆದು ಸಿಹಿ ಹೆಚ್ಚಿ. ಬೆಲ್ಲ ಮತ್ತು ಬೇವನ್ನು ಸೇರಿ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತೇವೆ. नलियु खुशी. कही तल्ख तजुर्बात, सिही मीठा, यानी जो हमारे साथ तल्ख तजुर्बात हुए हैं, जो बुरे सलूक हुए हैं, जो हमें दुख हुआ है, दर्द हुआ है, अफसोस हुआ है, वो सब को हम क्या करते हैं, यहाँ भूल जाते हैं. बेल्ला गुड़, बेव नीम, सेरी कही कलेदू. कही कलेदू मीन्स उसे निकाल देते हैं, उसे भूलते हैं. सिही हच्ची, सिही मीठे को ज़्यादा करते हैं, यानी दुख दर्द को भूलकर खुशियों में इजाफा करने का ये त्यौहार है. ಎಲ್ಲರ ಎದೆಗಳ ತುಂಬ ಸವಿ ಚೈತ್ರವು. ಎಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸವಿ ಚೈತ್ರವನ್ನು ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತದೆ. ಎಲ್ಲರ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿ, ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸುಗಳಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ನಾವು ಈ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತೇವೆ. तो अजीज़ तलबा, इस लेसन को ज़्यादा से ज़्यादा बच्चों तक पहुँचाएँ ताकि उनको भी इससे इस्तेफ़ादा हो. शुक्रिया.